झिरो टू हिरो पुरस्काराचे मानकरी आहेत अनुराधा भास्कर पेरे आणि छोटीशी एवी आपण इथे पाहणार आहोत। आदर्श विचारांबरोबर जगणारी लोक आदर्श निर्माण करतात समाजात आणि कुटुंबातही। आपण आज अशा ताईंबद्दल बोलतोय ज्यांच्या वडिलांनी ठरवले असते तर त्यांना महागडी गाडी, घर, व्यवसाय सेट करून दिला असता, पण त्यांनी तसे न करता आपल्या मुलीला दिले संस्कार आणि शिकवण। पण संस्कारातून माणसे घडतात आणि ही ताई त्याचं जिवंत उदाहरण आहे। गृहिणी असताना पैशांची चणचण भासू लागल्याने तिने कर्ज काढून व्यवसाय करायचे ठरवले, पण लोकांनी तिला चेष्टेत घेतले। कर्ज काढून केलेले व्यवसाय चालत नाही, नुकसान होईल, तुला जमणार नाही असे टोमणे ऐकून ही वडिलांनी दिलेल्या पाठबळाच्या जीवावर त्यांनी पेपरमधून वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला। व्यवसाय सुरू करताना कर्ज, मानसिक त्रास झाला, पण त्या खचल्या नाहीत। पहिल्यांदा त्यांनी मशीन घेऊन स्वतः वस्तू बनवल्या आणि विकल्या, पण चांगले विचार आणि चांगल्या वस्तूंना बाजारात समजायला वेळ लागतो, त्यामुळे काही महिने मोठे नुकसान त्यांना झाले आणि झेलावे लागले। मालाला मार्केटमध्ये नवलौकिक कमवायला वेळ लागला, तरी दर्जा सांभाळायचा असल्यामुळे मोठे नुकसान सहन करूनही न डगमगता काम सुरू ठेवले आणि हळूहळू मार्केटमध्ये नाव झाले आणि ऑर्डर मिळू लागल्या। आज एका मशीनच्या 3 मशीनी झाल्या आणि अनेक कामगारांना या ताईंच्या माध्यमातून रोजगार मिळू लागलाय। 2 वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आणि महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट गाव या पुरस्काराने सन्मानित आदर्श गाव पाटोदाचे आदर्श सरपंच माननीय भास्कर पेरे पाटील यांची ही कन्या असली तरी त्यांची ओळख ही त्यांनी स्वतः निर्माण केली आहे। जिद्द, मेहनत आणि इमानदारीने खेडेगावातील एक गृहिणी यशस्वी उद्योजिका बनू शकते हे सिद्ध करणारी ताई अनुराधा पेरे पाटील यांना कोकण एनजीओ इंडियाचा मानाचा मुजरा। खूप खूप कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी। नक्कीच ज्या वेळेला आपल्याला एखादा पुरस्कार मिळतो त्यावेळेला ते कौतुक असतं, पण वाढलेली एक जबाबदारी सुद्धा असते की आपण पुढे कशा पद्धतीने कार्यरत राहू, आणि ही जबाबदारी नक्कीच ह्या सगळ्याच पुरस्कर्त्यांची इथे वाढलेली आहे। मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि तुम्हाला झिरो टू हिरो असा अवॉर्ड देण्यात आला। हो, सगळ्यात पहिलं तर खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। कसं वाटतं मॅम आपल्याला? खरं तर आज खूप आनंद होतोय, म्हणजे आपल्या माझ्यासारख्या ग्रामीण भागातील महिलांसाठी जे कोकण एनजीओने आज आमच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार, आणि असंच प्रत्येकापर्यंत हे पोहोचलं गेलं पाहिजे यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। म्हणजे आपल्याला त्यांची मानसिकता जे सरांनी डेव्हलप केली की मला नाही भेटलं ते इतरांना भेटलं पाहिजे। खरं तर आजची मानसिकता अशी, मला नाही भेटलं ना तर दुसऱ्यांना पण नाही, वरबाडून खाण्याची आहे, परंतु सरांचं मनापासून कौतुक की त्यांची अशी मानसिकता आहे की मला नाही मिळालं तरी पण मी ती दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। हे खरंच खूप छान आहे, खूप कौतुकास्पद आहे। जसं तुम्ही बोललात ना की मानसिकता, तर आता तुम्ही काहीतरी सुरुवात करताय। हो, सगळेच आपल्या फेवर मध्ये असतात असं नाही, काहीतरी एकतरी अरे असं का तसं का, किंवा खूप सारे असे आहेत जे सपोर्ट पण करतात। हो, म्हणजे अशा लोकांना तुम्ही फेस केलंय का? हो केलंय, खूप साऱ्या जणांनी केलंय। काय करणार, म्हणजे लेडीजनी कुठं काही करायचं म्हटलं की पहिल्या तेच म्हणजे सुरुवात होती की तू घर बघ, चूल आणि मूल बघ, तुझ्याकडनं काय होणार, पैसे नाही, सपोर्ट नाही, म्हणजे सपोर्ट तर कुणाचं भेटणार नाही। आणि तुम्हाला जर असं झिरो टू हिरो व्हायचं असेल तर सुरुवात ही तुम्हाला स्वतःपासूनच करावी लागते। प्रथमतः कुणी येऊन तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही असं करा किंवा तसं करा। आपली स्वतःची मानसिकता असेल मी करू शकते, ही एकच ठाम ठेवायचं आणि मेहनत करण्याची तयारी ठेवायची।